व्यंकटराव कंचनवार असं माझं पूर्ण नाव आहे. सर तुमचे शिक्षण काय झालेले आहे? माझे शिक्षण BA, BEd, MA, PhD सर तुम्हाला शिक्षक का व्हावेसे वाटले? सगळ्या शासकीय नोकरीमध्ये सगळ्या सुरक्षित आणि शिक्षण काहीतरी देत राहिले अशी नोकरीमध्ये एक शिक्षक नोकरी आहे. त्यामुळे मला शिक्षकी हा पेशा निवडायला आवडला त्यामुळे सर तुमचा अध्यापनाचा अनुभव किती वर्षाचा आहे? तशी माझी एकूण सेवा आता 26 वर्ष आहे. 26 वर्षापैकी माझ्या तशी पूर्ण वेळ अध्यापनाची 8.5 वर्ष होती. बाकीच्या सगळ्या काळामध्ये मी पूर्ण वेळ खेळापासून काम केलं. सर शैक्षणिक क्षेत्रातील तुमचा अविस्मरणीय अनुभव सांगू शकाल का? तसा शैक्षणिक वर्षाचा अनुभव चांगला वाईट अशा दोन्ही गोष्टी. त्याचा चांगला अनुभव असा आहे की 2003 मध्ये यापूर्वीच्या शाळेत होतो त्यावेळेस माझ्या शाळेत 11 माध्यमिक शिक्षक होते. म्हणजे 9वी-10वी शिकवायला 11 होतो. योग असा आला की त्या 11पैकी फक्त आम्ही दोघं राहिलो आणि बाकीचे फक्त रिटायर झाले. त्यावेळेस माझ्याकडं 8वी-10वीचे 3 वर्ग आणि सर्व विषय. फक्त तेवढंच नाही तर मुख्याध्यापक, क्लास, सेवक असे सगळे पद माझ्याकडे. त्यावेळेस मला गणित हा विषय बिलकुल जमत नव्हता. गणितामध्ये फक्त मला सरासरी किंवा त्याला अंकगणित म्हणतात तेवढं जमतं. बाकीची रसायन मसावी यांची फक्त गणित मला काही जमत नव्हतं. हे तर 8वी-10वीला शिकायच्यामुळे पेपर यायच्या म्हणून मी त्यांना एक ट्युशन लावलं होतं गणिताचं. गणिताचं ट्युशन लावून सकाळी गणिताचं ट्युशन करायचं आणि तोच विषय किंवा तोच पाठ हा त्या दिवशी मी वर्गात शिकवायचा. हा म्हणजे फक्त अध्यापनामध्ये वेगळाचा अनुभव आलेला त्या वर्षभराच्या काळातला. सर तुम्ही मुख्याध्यापक म्हणून काम करताना पूर्ण समाधानी आहात का? पूर्ण समाधानी असं म्हणता येणार नाही. कारण सगळ्या गोष्टी ह्या आपल्या मनानुसार होत नसतात. मी सकाळी येताना बऱ्याच गोष्टी डोक्यात घेऊन येतो की मला दिवसभरामध्ये हे काम करायचं. त्यातल्या 50% ह्या होतात, 50% होत नाही. 50% होत नाही त्यातल्या 25% ह्या असं दिसून जातो म्हणजे ते लक्षात राहतो. त्यामुळं जे काही केलेलं आहे त्याचं समाधान आहे आणि जे काही असं पुढं करायचं आहे त्याच्यात सुद्धा समाधानच आहे. तू ज्या गोष्टीची उणीव दररोज भासत जात असताना ती गोष्टी नेहमीसाठीच आहे. सर तुम्ही सर्व विद्यार्थ्यांसाठी तुम्ही कोणता मोलाचा सल्ला द्याल? मोलाचा सल्ला असा असेल की हे वय तुमचं फक्त अभ्यास करायचं वय. या वयामध्ये तुम्ही जेवढा जास्त अभ्यास करता तेवढं जास्त तुम्ही पुढे जातो. माध्यमिक म्हणजे क्षेत्रापर्यंत जे शिक्षण आहे ती फक्त अध्यापन क्षेत्रातील ही फक्त बेसिक किंवा मूळ संकल्पना आहे. या मूळ संकल्पना जर तुम्ही ह्या काळात किंवा 10वीपर्यंतच्या ह्याच्यामध्ये जर पूर्ण केल्या, जी गोष्ट येत नाही ती त्या पाठपुरावा करून ती पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न केला किंवा ज्या गोष्टीची भीती जास्त आहे ती भीती कमी करण्याचा प्रयत्न केला. जसे की भाषण करताना भीती वाटतो, एखादा खेळ खेळताना भीती वाटतो किंवा वाचन करताना भीती वाटतो किंवा इंग्रजीसारखं जे अध्यापन आहे किंवा अध्ययन आहे ते करत असताना तुम्हाला भीती वाटतो. तर ह्या भीती जर तुम्ही या शालेय जीवनामध्ये
तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाही. त्यामुळे मला असं आहे की ज्या गोष्टी आहेत जेवढा वेळ आहे तो पूर्ण वेळ तुम्ही खेळ, संगीत, नाट्य, कला, तुमच्याकडे असलेली जी काही कलागुण आहेत या कलागुणाचे तुम्ही अभ्यास करून जर पुढे गेला तर तुम्हाला तुमचं भविष्य हे आनंदमय होता. चांगलं उद्योग चांगल्या पद्धतीने तुम्ही एखाद्या कलागुणाचा उपयोग करून भावी जीवन जगू शकता. धन्यवाद सर.